आमची मशाल हे कोणाकोणाच्या टिंब लागणार आहे मला नाही माहिती. मिलिंद देवरांनी असं ट्विट केलेलं आहे, त्याचं म्हणणं आहे की वर्षा गायकवाड या दलित आहेत आणि त्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसला सांगितलं की त्यांना जर उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी पराभव होऊ शकतो. ही जागा आपल्या वर्गासाठी आहे दक्षिण. मुळामध्ये मला वाटतं संसदेमध्ये ज्यांना पाठवलं गेलंय खासदार म्हणून त्यांच्यावर ऍट्रॉसिटी ऍक्ट करून त्यांच्यावर पहिली तक्रार केली पाहिजे. कारण असं तुम्ही जातीपातीचं राजकारण करून वर्षाताईंना तुम्ही दलित करून हिणवणं हेच ऍक्ट मध्ये होतंय असं मला वाटतं. त्यामुळे पहिला त्यांच्यावर तो ऍक्ट लागू करणं आणि अशा पद्धतीने एक संसदेमध्ये गेलेला खासदार अशी भाषा करत असेल तर 100% लोक त्याची दखल घेतील. कारण आज आम्ही ज्या आघाडीमध्ये लढतोय जातीपातीचं धर्माचं कुठलंही राजकारण न करता ज्या संविधानानं संपूर्ण लोकशाही बळकट केली त्या लोकशाहीला वाचवण्यासाठी किंवा त्या लोकशाही बरोबरीने राहण्यासाठी आम्ही सगळे आघाडीचे एकत्र उद्धव ठाकरेंवरती ही टीका आहे. उद्धव ठाकरे असं बोलतात. मला नाही वाटत. कारण उद्धवजींचं बोलले असतील तर असं बोलणारच नाही. कारण जातीपातीच्या राजकारणात कधीच आम्ही अडकलो नाहीये. त्यामुळे त्या अशा आहेत हे वाक्यही मी बोलणार नाही. कारण ज्यांनी बोललंय असं ते म्हणत असतील तर खोटा प्रचार करत असतील असं महाविकास आघाडी आता काय आता त्याची बघतो आम्ही. कारण त्यांना सगळ्यांना खोटे आरोप करूनच पुढे जायचंय. सिक्का ढब्बू सिक्का खोटा सिक्का चला रहे. मला वाटतं देखीलच खोटा आहे. कारण उद्धवजी कधीच या जातीपातीच्या धर्माच्या राजकारणात अडकलेले नाहीये. निवडणुकीचा पहिला टप्पा हा आता संपलेला आहे. मात्र असून सुद्धा महायुतीकडनं अद्याप अनेक जागांवरती उमेदवारांची घोषणा ही झालेली नाहीये. तसं पाहता दक्षिण मुंबई त्या देखील जागेवरती अद्याप कोणतीही घोषणा उमेदवार दिलेला नाही. मला नेमकी त्यांच्या त्या मानसिकतेच कळत नाहीये की तुम्हाला जर उमेदवारच सापडत नाही तर हा 400चा आकडा आला कुठून. असे कुठूनही कसेही आकडे लागतात बाबा. म्हणजे या निवडणुकांमध्ये स्वतः पहिल्यांदा पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. तर नुसतं महाराष्ट्र दौऱ्यावर नाही तर महाराष्ट्र तळ ठोकून म्हणजे स्टे करून ते या निवडणुकांमध्ये सभा आणि प्रचार करणार आहेत. देशाचे पंतप्रधान जेव्हा एका इलेक्शन निवडणुकीला सामोरे जातात तेव्हा ते पंतप्रधान नसतात, ते एका पक्षाचे उमेदवार असतात. आणि पंतप्रधान म्हणून ज्यांनी काम केलं आणि ते महाराष्ट्रात तळ ठोकत असतील महाराष्ट्राच्या लोकांनी विचार करा आपण किती मजबूतपणे एकत्र आहोत. त्यांना इथे तळ ठोकावं लागतं. काही नाही बघत, सवय झालीये. काही बघायचं नाही. कारण बघून काय न हे करून सगळ्यांचे म्हणजे आज तुम्ही जर बघत असाल तर लोक टीव्हीवरच्या बातम्या बघायण्याचे झाल्या इतक्या त्यांना आता वीट आलाय. कारण तरुणांच्या रोजगारीबद्दल बोलत नाही, महिलांवरच्या अत्याचारावर बोलत नाही, महिलांना सुरक्षा कशी दिली जाईल त्याच्यावर बोलत नाही, आपला रुपया कसा वाढेल किंवा जे काय ते बोलत नाही. कुठल्याच गोष्टीवर नाही. मी आता 10 वर्षात काय केलं त्याच्यावर बोलत नाही. मी पुढे 45 वर्ष काय करणार आहोत 45 सेकंद माहिती नाही आमचा श्वास राहणार आहे की नाही राहणार आहे. तर 45 वर्षाच्या गॅरंटी. त्यामुळे केलं काय ते सांगा आणि पुढे करणार काय ते सांगा. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत अनेक निवडणुका तिकडे झालेल्या आहेत आणि ते जिंकल्या देखील आहेत. मात्र सत्तांतरानंतर शिंदेना त्या ठिकाणी एकही जागा मिळालेली नाहीये. उदय सामंत यांची जागा देखील गेलेली आहे आणि त्या ठिकाणी नारायण राणेंना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे. एकूणच आपण पाहतोय की 4 ते 5 जागांवरती शिवसेनेचे उमेदवार बदलण्याची वेळ आली. अनेक जागा या शिंदेच्या हातात निघून गेल्याचं पाहायला मिळतं. कसं पाहता एकूणच आपल्याला? खरं म्हणजे काहीच बघण्याची गरज नाही. लोक सगळं बघून आता हुशार झालीयेत. कोकणामध्ये बाळासाहेबांनी तो वड लावला शिवसेनेचा. त्याच्या पारंब्या खालपर्यंत रुजलेल्या आहेत. निशाणी नसली तरी निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंबद्दलचे प्रेम हे तळपर्यंत पोहोचलेलं आहे. ती सगळी लोक जागेवर आहेत, मतदार जागेवर आहेत. त्यामुळे आमची मशाल हे कोणाकोणाच्या टिंब लागणार आहे मला नाही माहिती.
महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.